हॅलो स्टुडंट्स, दुसऱ्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. ओके, तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं तर फिजिक्स म्हणजे काय, नेमकं फिजिक्सच्या ब्रँचेस कोणकोणते आहेत. ओके, आणि 11वी आणि 12वी मध्ये तुम्हाला कसा स्टडी करायचा फिजिक्सचा ओव्हरऑल. ओके, तर आज मी त्याचं पहिल्या लेक्चरला सुरुवात करणार आहे. ओके, तर पहा, लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला ही एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याला स्टडी करण्यासाठी 11वी आणि 12वी त्याचप्रमाणे ज्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम आहेत, जसं नीट आहे, सीईटी आहे, जेई आहे, ओके, जेडब्ल्यू ॲडव्हान्स आहे. तर याचा जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर स्टडी करायचा आहे तर आपल्याला फक्त बोर्डबुक म्हणजे जे बोर्डाने काढून दिलेलं पुस्तक आहे तर त्यावरच आपल्याला डिपेंड राहायचं नाही आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या चांगल्या ऑथरचे, चांगल्या लेखकांचे आपल्याला फिजिक्सचे पुस्तक पण वापरायचे आहे. ओके, मी आतापर्यंत बोर्डबुक यूज करतो, म्हणजे ते विद्यार्थ्यांकडून रेफर करून घेतो. त्यानंतर सेकंड आहे एनसीईआरटीचे बुक्स, त्यानंतर आहे एस.सी. वर्मा. तर पहा, एस.सी. वर्मा यांचे कन्सेप्ट ऑफ फिजिक्स हे बुक सर्वात महत्त्वाचं असं पुस्तक फिजिक्समध्ये आहे. ओके, तर जे रँकर्स आहेत नीटमध्ये, जेईमध्ये जे सक्सेसफुल झालेले स्टुडंट आहेत, तर त्यांचा एक रिव्ह्यू असा आहे की त्यांनी फिजिक्सचे कन्सेप्ट शिकण्यासाठी त्यांनी एस.सी. वर्मा बुकचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. ओके, तर मी ते बुक पण तुमचे रेफर करून घेणार आहे. तर मी हा जो प्लॅन आहे माझा एस.सी. वर्माचा, तर हा मी प्लॅन मागच्या वर्षीपासूनच आपल्या जळगाव या शहरामध्ये राबवला आहे. ओके, तर माझ्या क्लासमधल्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे तुम्हाला एस.सी. वर्माचं बुक पण दिसेल. ओके, तर पहा, एस.सी. वर्मा 11-12 साठीच आहे. 11-12 साठी आहे आणि पुन्हा त्यांनी 9th आणि 10th स्टँडर्डचं फाउंडेशन बुक पण दोन रिलीज केलेले आहेत. ओके, तर ते एक 9th स्टँडर्ड साठी आहे फाउंडेशन आणि फिजिक्स 10th स्टँडर्ड साठी आहे. ओके, जोपर्यंत आपण हे 9th आणि 10th स्टँडर्डचं फिजिक्स घेणार नाहीये एकदम चांगल्या प्रकारे, तर तोपर्यंत तुम्हाला फिजिक्स 11वी आणि 12वीचं लवकर समजणार नाहीये. ओके, किंवा जर 9th आणि 10th जर एस.सी. वर्मा घेतलं आपण तर आपल्याला इझिली कन्सेप्ट 11वी आणि 12वीचे समजण्यासाठी मदत होईल. ओके, आणि सर्वात इम्पॉर्टंट नीट वाल्यांसाठी आणि जेई वाल्यांसाठी. ओके, तर एस.सी. वर्मा हे खूप इम्पॉर्टंट असं पुस्तक आहे. तर मी पहा, 20 दिवसामध्ये माझा असा प्रयत्न आहे की मी 10 दिवसामध्ये 9th स्टँडर्डचं पूर्ण एस.सी. वर्माचं बुक तुमच्याकडून रेफर करून घेईन. ओके, आणि त्यानंतरचे 10 दिवस आहेत तर त्यामध्ये 12वीचं एस.सी. वर्माचं बुक मी तुमच्याकडून 10th एस.सी. वर्माचं बुक मी तुमच्याकडून रेफर करून घेईन. ओके, फक्त 10 दिवसात, काही जास्त कठीण नाही आहे, एकदम हार्ड आहे. आपल्या एक लेक्चरमध्ये बरेचसे चांगल्या प्रकारे टॉपिक होऊन जातील. ओके, तर पहा, आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. तर पहा, जे पहिलं आहे युनिट किंवा फिजिक्सची जी सुरुवात होती तर ती मेजरमेंट पासून सुरुवात होती ऍक्च्युअली, पण 9th आणि 10th स्टँडर्ड मध्ये मेजरमेंटशी रिलेटेड काही असा कन्सेप्ट नाही आहे. ओके, तर पहा, आता 11वी मध्ये आपलं पहिलंच युनिट आहे मेजरमेंट. ओके, तर ते आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघू. तर त्या अगोदर मेकॅनिक्स हा सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, हा क्लासिकल मेकॅनिक्स इथूनच स्टार्ट झालं होतं. ओके, म्हणजे फिजिक्सची सुरुवात जी आहे ती न्यूटनने इथून केली होती मेकॅनिक्स पासून. ठीक आहे, तर पहा, आता मेकॅनिक्स म्हणजे काय, मेकॅनिक्स म्हणजेच काय. पण आता मी एक असा फ्लो चार्ट काढतो, तर या फ्लो चार्ट वरून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजून जातील. तर मेकॅनिक्स ही काय आहे, तर ही आहे इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स. इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स म्हणजे काय, ही फिजिक्सची एक काय आहे, मेकॅनिक्स ही ब्रँच आहे. ओके, झालं समजलं इथपर्यंत. म्हणजे फिजिक्स ची एक शाखा आहे ही मेकॅनिक्स. तर यामध्ये स्टडी कशाचा होतो. ओके, तर यामध्ये स्टडी होतो स्पेशली मोशनचा. कशाचा स्टडी होतो, स्टडी ऑफ मोशन, म्हणजे कशाचा, मोशनचा स्टडी होतो. ओके, आणि त्याचे कॉजेस अँड इट्स कॉजेस म्हणजेच काय की मोशन म्हणजे काय, गती. ठीक आहे, मोशन म्हणजेच काय, गती. आणि त्यानंतर कॉजेस म्हणजे त्याची कारणे, तर पहा, अशा प्रकारे मोशन, एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, तर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे म्हणजेच काय की तो काय करून राहिला, हालचाली करून राहिला. काय करत आहे, हालचाल करत आहे. तर पहा, आता म्हणजेच काय की ओव्हरऑल स्टडी कशाचा आहे यामध्ये मेकॅनिक्स मध्ये, तर मोशन आणि त्याचे कॉजेस, त्याची कारणे. एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये येण्यासाठी, गतीमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय अप्लाय करावं लागतं, फोर्स अप्लाय करावा लागतो. ओके, सपोज कन्सिडर केला आपण एखादी चेअर आहे, ती रेस्ट मध्ये म्हणजे शांततेत अशी थांबलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला तिला मोशन मध्ये आणायचं आहे. तर ते मोशन काय असते ते आपण अगोदर आता पाहून घेऊ. ओके, फक्त या गोष्टी एवढं तुम्ही लक्षात घ्या. इट इज द ब्रँच ऑफ फिजिक्स, स्टडी ऑफ मोशन अँड इट्स कॉजेस. ठीक आहे, बस एवढं लक्षात ठेवा आता फक्त की या मेकॅनिक्स मध्ये फक्त मोशनचा स्टडी होतो. ओके, पहा,
आता जो आपण समोर पहा मेकॅनिक्स, हे जे मेकॅनिक्स आहे ना, तर हे मेकॅनिक्स पुन्हा दोन याच्यामध्ये डिवाइड झालेलं आहे. हे जे मोशन आहे, हे जे मेकॅनिक्स आहे, हे दोन याच्यामध्ये डिवाइड झालेलं आहे. पहिला आहे स्टॅटिक्स, पहिले आहे स्टॅटिक्स आणि दुसरा आहे डायनामिक्स, दुसरा आहे डायनामिक्स. आता स्टॅटिक्स आणि डायनामिक्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक्स आणि व्हॉट इज मीन बाय डायनामिक्स? मेकॅनिक्स स्टॅटिक्स, एखादी गोष्ट स्टॅटिक्स आहे म्हणजेच काय की ती तो ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे. रेस्ट मध्ये आहे आपण असं केव्हा म्हणू आपण रेस्ट मध्ये आहे म्हणजेच काय की पहा मी असा शांत उभा आहे. ओके, म्हणजेच माझी कोणत्याच प्रकारची हालचाल चालू नाही आहे. ओके, जसं आपण सावधान राहतो राष्ट्रगीताच्या वेळेस, म्हणजे माझी कोणती पोझिशन आहे? रेस्ट पोझिशन आहे, स्टॅटिक आहे, म्हणजे मी हालचाल करत नाही. ओके, तर स्टॅटिक मेकॅनिक्स म्हणजेच काय की या मेकॅनिक्स मध्ये ज्या वेळेस ऑब्जेक्ट हे शांततेत रेस्ट मध्ये असतात, शांत बसलेले असतात, त्यांची हालचाल नसते, तर त्यावेळेस त्यांचा स्टडी म्हणजेच काय? स्टॅटिक मेकॅनिक्स. ओके, झालं इथपर्यंत. आणि त्यानंतर पहा म्हणजे यामध्ये स्टडी कशाचा होतो की पहा एखादा ऑब्जेक्ट तुमच्या समोर आहे आणि तो रेस्ट मध्ये आहे, तर त्यावेळेस नेमका त्याचा स्टडी, त्यावर कोणकोणते फोर्सेस एक्सटर्नल अप्लाय होत आहेत, तर त्या सर्व गोष्टींचा स्टडी म्हणजेच काय? स्टॅटिक्स. ओके, त्यानंतर डायनामिक्स, त्यानंतर आहे डायनामिक्स. डायनामिक्स म्हणजेच काय की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असेल, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असेल, तर त्यावेळेस त्याचा स्टडी म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? डायनामिक्स. काय म्हणतो आपण त्याला? डायनामिक्स. ओके, व्हॉट इज मीन बाय डायनामिक्स? इट इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स which deals with the study of when object is in motion. when object is in motion. मोशन म्हणजे काय मी तुम्हाला एक समोर सांगणार आहे. ओके, तर समजलं तुम्हाला? यामध्ये स्टडी कशाचा होतो? ज्यावेळेस सर्व ऑब्जेक्ट हे रेस्ट मध्ये असतील, सावधान असतील, त्यावेळेस स्टडी म्हणजे काय? स्टॅटिक्स. ज्यावेळेस ऑब्जेक्ट हे मूव्ह होत असतील, म्हणजे कंटिन्यू फिरत असतील इकडे तिकडे, त्यांची हालचाल होत असेल, तर त्यावेळेस त्यांचा स्टडी म्हणजे काय? डायनामिक्स. झालं स्टॅटिक आणि इकडे डायनामिक्स. ओव्हर इथपर्यंत तुम्ही जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. पाहता समोर आता जो आपण डायनामिक्स हा वर्ड खूप मोठा आहे आणि याच्या पण वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. तर पाहता डायनामिक्स, तर डायनामिक्सचे आता स्पेशली मी पुन्हा लिहून देतो तुम्हाला. डायनामिक्सचे जनरली दोन पार्ट आहेत. किती पार्ट आहेत? डायनामिक्सचे दोन पार्ट आहेत. पहिला आहे कायनेटिक्स, दुसरा आहे डायनामिक्स. कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स. आता कायनेटिक्स म्हणजे काय आणि कायनेमॅटिक्स म्हणजे काय? तर इथं पण स्टडी होतो मोशनचा. फक्त कशाचा स्टडी होतो? कायनेटिक्स मध्ये मोशनचा स्टडी होतो. ओके, विदाउट इट्स कॉजेस. स्टडी ऑफ मोशन without its causes म्हणजेच काय? पहा डायनामिक्स मध्ये पहिला आहे कायनेटिक्स. याच्यामध्ये स्टडी ऑफ मोशनचा इथं स्टडी होतो, पण विदाउट इट्स कॉजेस. पहा थोडं लक्षात घ्या. एखादा ऑब्जेक्ट हा मूव्ह होत असेल म्हणजेच काय? पहा तुम्ही आता शाळेतून कॉलेजला जाणार आहात, तर कोणी बसने जाते, कोणी सायकलने जाते. ओके, तर पाहता इथं स्टार्टिंग पाहता कशी आहे? तर मोशन, ज्यावेळेस तुम्ही सायकल चालवत असता तर त्यावेळेस तुम्ही मोशन मध्ये असता. का बरं मोशन मध्ये असता? तर त्यावेळेस तुमची पोझिशन कंटिन्युअसली चेंज होत असते. ओके, म्हणजे बस स्टँड पासून जर कॉलेज पर्यंत आले तर बस स्टँड, त्यानंतर मधात काहीतरी दुकानं, म्हणजे कंटिन्यू पोझिशन जे असतात त्या चेंज होत राहतात तुमच्या, म्हणजे तुम्ही मोशन मध्ये असता. तर त्यावेळेस त्या मोशनचा स्टडी होतो. म्हणजेच तुमच्या सायकलची स्पीड किती आहे, तुमच्या सायकलची स्पीड काय आहे, व्हेलॉसिटी काय आहे, ऍक्सलरेशन किती काय आहे. ठीक आहे, स्पीड म्हणजे काय? पहा मराठी मीडियम वाल्याने लक्षात ठेवा. स्पीड म्हणजे वेग, व्हेलॉसिटी, ओके, म्हणजे गती वगैरे किती आहे, तर ह्या सर्व गोष्टींचा स्टडी यामध्ये
होत असतो. ठीक आहे, स्पीड, व्हेलॉसिटी. ऍक्सलरेशन म्हणजे काय? त्वरण. ठीक आहे, ऍक्सलरेशन म्हणजेच काय? त्वरण. ओके, तो हा वर्ड याच्यामध्ये यूज करायचा. ठीक आहे, त्वरण. म्हणजेच यामध्ये कायनेटिक्स मध्ये स्टडी होतो मोशनचा. म्हणजेच काय की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन कंटिन्युअसली चेंज करत असेल तर त्यावेळेस त्याची स्पीड किती असेल, त्याची व्हेलॉसिटी किती असेल, त्याचं ऍक्सलरेशन किती असेल, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं असेल. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? विस्थापन. आणि डिस्टन्स किती कव्हर केलं त्याने? डिस्टन्स म्हणजे काय? अंतर. अंतर. ठीक आहे, तर अशा प्रकारे. ठीक आहे, याला म्हणतो आपण सर्व बेसिक पॅरामीटर आहेत. ह्या सर्व बेसिक एवढ्या गोष्टींचा यावर काय होतो? स्टडी होतो. ठीक आहे, कोणती ब्रँच आहे ही डायनामिक्सची? कायनेटिक्स. ठीक आहे, तर तुम्ही हे स्क्रीनशॉट काढत चला. ठीक आहे, जसे 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 समोर जात जो आपण तसे तसे तुमचे स्क्रीनशॉट काढत जा आणि तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेत जा. ठीक आहे, तर पहा डायनामिक्स झाला, त्यानंतर आहे कायनेमॅटिक्स. ठीक आहे, दुसरा आहे इथं कायनेमॅटिक्स. ठीक आहे, तर पहा कायनेटिक्स झाला, त्यानंतर पहा आता दुसरी आहे कायनेमॅटिक्स. तर कायनेमॅटिक्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कायनेमॅटिक्स? तर यामध्ये पण स्टडी होतो मोशनचा. यामध्ये पण स्टडी होतो मोशनचा. म्हणजेच काय की या सर्व गोष्टींचा यामध्ये स्टडी होतो. पुन्हा कशाचा? स्पीडचा, व्हेलॉसिटीचा, ऍक्सलरेशनचा, डिस्प्लेसमेंटचा, डिस्टन्सचा. यामध्ये पण ऍज इट इज स्टडी होतो. पण यामध्ये अतिरिक्त गोष्ट काय आहे कायनेमॅटिक्स मध्ये? या मोशनचा स्टडी होतो. पुन्हा त्याचे कॉजेस, पुन्हा त्याचे काय असतील? कॉजेसचा पण तिथे काय होतो? स्टडी होतो. ठीक आहे, कॉजेस म्हणजे काय की एखादा ऑब्जेक्ट आहे तर तो मोशन मध्ये आला तर तो कसा आला. ठीक आहे, म्हणजेच काय की त्यावर कोणते फोर्सेस ऍक्ट झाले. ठीक आहे, म्हणजेच त्यावर फोर्सेस कोणते ऍक्ट झाले. ठीक आहे, त्यानंतर जर समजा एखादं व्हील आहे, एखादं चाक आहे ते फिरून राहिलं, ते पण मोशन मध्ये आहे. बरोबर आहे ना? ते कशामध्ये? गतीमध्ये आहे ते. ठीक आहे, ते कोणती गती आहे? कोणती गती आहे ती आहे भ्रमण गती, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता त्याला वर्तुळाकार गती वगैरे. ठीक आहे, तर ते गतीमध्ये आलं तर ते का बरं आलं? तर त्यावर टॉर्क ऍक्ट झालेला असतो. ठीक आहे, फोर्स म्हणजेच काय? टॉर्क. त्याला आपण ज्यावेळेस तुम्हाला डिटेल मध्ये 11वी 12वी मध्ये आहेच ते. ठीक आहे, त्याचे कॉजेस. ठीक आहे, ऍडिशनल थिंग काय फक्त तिथं की का बरं मोशन मध्ये आला किंवा कुणामुळे मोशन मध्ये आला. तर हे कायनेमॅटिक्स हे ऍडिशनल या सर्व गोष्टींचा काय करत असते? स्टडी करत असते. ओके, तर पहा आता पुन्हा एक वेळ रिवाइज करून टाकतो सर्व गोष्टी. फिजिक्सचीच ब्रँच आहे मेकॅनिक्स. यामध्ये स्टडी होतो मोशनचा आणि त्यानंतर त्याच्या सर्व कॉजेसचा. ठीक आहे, पुन्हा मेकॅनिक्स जे आहे ते मेकॅनिक्स दोन याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे. एक आहे स्टॅटिक्स आणि दुसरा आहे डायनामिक्स. ओके, स्टॅटिक्स मध्ये स्टडी कशाचा होतो की ज्यावेळेस सर्व ज्या वस्तू असतील, ज्यावेळेस सर्व पदार्थ असतील, ज्यावेळेस मॅटर असेल, ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल तो शांत बसलेला आहे तर त्यावेळेस त्याचा स्टडी करणे म्हणजेच काय? स्टॅटिक्स. ओके, त्यानंतर दुसरी आहे डायनामिक्स. तर डायनामिक्स म्हणजेच काय की ज्यावेळेस सर्व गोष्टी हालचाल करत असतील, ज्यावेळेस सर्व गोष्टी हालचाली करत असतील तर त्यावेळेस त्यांचा स्टडी म्हणजेच काय? डायनामिक्स. आणि का बरं करत असतील हे कंबाईनली म्हणजेच काय? डायनामिक्स. ओके, पुन्हा या डायनामिक्सचे दोन पार्ट पडतात. पहिला आहे कायनेटिक्स आणि दुसरा आहे कायनेमॅटिक्स. तर कायनेमॅटिक्स मध्ये काय स्टडी होतो? स्टडी ऑफ मोशन विदाउट इट्स कॉजेस. मोशनचा तिथं स्टडी होतो. मोशनचा स्टडी करणे म्हणजेच काय की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा त्याची जागा कंटिन्युअसली चेंज करत असेल तर त्यावेळेस त्याचे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन हे काय आहे. ओके, म्हणजे स्पीड, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स ह्या सर्व गोष्टींचा स्टडी
म्हणजेच काय की बुवा सायकल घेऊन तुम्ही निघून राहिले तर तुमची स्पीड किती आहे, तुमची व्हेलॉसिटी किती आहे, तुमचं त्वरण किती आहे, ऍक्सेलरेशन किती आहे. तुम्ही कंटिन्युअसली व्हेलॉसिटी चेंज करून राहिले म्हणजे त्यावेळेस तुमचं ऍक्सेलरेशन येईल, तर ते ऍक्सेलरेशन किती असेल, बरोबर आहे ना. ऍक्सेलरेटर असते ना आपल्या गाडीला, म्हणजेच काय की स्पीड कमी जास्त करणे. ओके, त्यावर तुमचं ऍक्सेलरेशन ठरत असते. डिस्प्लेसमेंट किती झालं, तुम्ही तुमच्या घरून निघाले तर कॉलेजपर्यंत पोहोचले, किती डिस्प्लेसमेंट केलं तुम्ही, किती डिस्टन्स कव्हर केलं, या सर्व गोष्टींचा स्टडी म्हणजेच काय कायनेटिक्स. त्यानंतर दुसरं आहे कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स म्हणजेच काय की ह्या सर्व गोष्टींचा स्टडी प्लस ऍडिशनल त्याचे कॉजेस. ठीक आहे, म्हणजेच काय कॉजेस म्हणजे काय की तुम्ही सायकल चालवून राहिले, बरोबर आहे, तर त्यावेळेस तुम्ही किती फोर्स ऍड केला. फोर्स लागेल ना, कोणती पण गोष्ट असेल तर तिला जर मूव्ह करायचं असेल तर तुम्हाला काय अप्लाय करावं लागतं, फोर्स अप्लाय करावं लागतं. भिंत आहे ही, बरोबर आहे, मला जर हिला लोटायचं असेल तर काय करू आपण, खूप जास्त फोर्स अप्लाय करू, त्यावेळेस ही काय होईल, मूव्ह होईल, मोशन मध्ये होईल. मग मला किती फोर्स अप्लाय करावा लागेल, या सर्व गोष्टींचा स्टडी, बरोबर आहे ना. त्याचप्रमाणे पहा भोवरा असते ना, भोवरा, तर पहा असा भोवरा तुम्ही असं फिरवता, ठीक आहे, एक वेळ तुम्ही त्याच्यावर काय करता, अप्लाय टॉर्क ऍक्ट करता, तुम्ही फोर्स अप्लाय करता तुम्ही त्यावर, तो किती केला. ओके, आणि त्याचं मग मोशन किती आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, ह्या सर्व गोष्टी म्हणजेच काय कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स मध्ये ऍडिशनल गोष्टी काय हे आहेत. ओके, ऍडिशनल आहे कायनेमॅटिक्स. ओके, कायनेटिक्स आणि त्यानंतर कायनेमॅटिक्स. काहीतरी इथं काय मिळत असते तुम्हाला, ऍडिशनल मिळत असते, थोडंफार काहीतरी जास्त मिळते. ठीक आहे, तर पहा आता जो आपण समोर पुन्हा जो नेक्स्ट पार्ट आहे तर तो त्याच्या 4 ते 5 डेफिनेशन आहेत, त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, तर पाहू आता आपण त्या समोर. याचा स्क्रीनशॉट काढून चालत जा तुम्ही. तर पहा जो आपण समोर, ठीक आहे, तर आता काहीतरी बेसिक इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, बेसिक इम्पॉर्टंट डेफिनेशन्स इन मेकॅनिक्स. ठीक आहे, काहीतरी बेसिक इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, तर त्या आपण आता पाहूयात. ओके, तर पहा सर्वात पहिली जी डेफिनेशन आहे ती म्हणजे पोझिशन. पहिली डेफिनेशन आहे पोझिशनची. ठीक आहे, त्यानंतर जी दुसरी डेफिनेशन आहे ती आहे रेस्टची. ओके, त्यानंतर जी तिसरी डेफिनेशन आहे ती आहे मोशनची. कशाची, मोशनची. ओके, त्यानंतर पाहता पुन्हा जी फोर्थ डेफिनेशन आहे ती आहे रेक्टिलिनियर मोशनची. कशाची, रेक्टिलिनियर मोशनची. ओके, ह्या सर्व बेसिक आणि सर्वात इम्पॉर्टंट अशा डेफिनेशन आहेत. सर्वात पहिली डेफिनेशन आहे पोझिशन. तर पोझिशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्थिती. पोझिशन आपण कशाला म्हणू, व्हॉट इज मीन बाय पोझिशन. अगोदर मी डेफिनेशन लिहितो, तुम्हाला डेफिनेशन वरूनच समजत जाईल. डेफिनेशन हा वर्ड आता सर्वांना मराठी मीडियम वाल्यांनी लक्षात ठेवा. डेफिनेशन म्हणजे असते व्याख्या. काय असते, व्याख्या. ओके, मराठी मीडियम वाले थोडेसे लक्ष द्या, किंवा सेमी इंग्लिश वाल्यांना पण बऱ्याचशा गोष्टी माहित नसतील. I.E. ठीक आहे, हे केव्हा आपण वापरतो, याला म्हणतो दॅट इज. म्हणजे दॅट इज म्हणजेच काय, त्याच प्रमाणे. काय म्हणतो आपण याला, दॅट इज म्हणजेच काय, त्याचप्रमाणे. E.G. म्हणजेच काय, एक्झाम्पल्स. म्हणजेच काय, एक्झाम्पल्स म्हणजेच उदाहरणे. ठीक आहे, आणि 3 डॉट म्हणजे तुम्हाला माहितच आहे, म्हणून. हेन्स. ओके, हेन्स म्हणजे कोंबड्या नाही, म्हणून. ठीक आहे, त्यानंतर उदाहरणे, डेफिनेशन, व्याख्या, त्याचप्रमाणे आणि अशा बरेचशा आहेत. ओके, ते जसे जसं आपण समोर जातो तसं तसं आपल्या लक्षात येत जाईल. 4 सर्वात इम्पॉर्टंट डेफिनेशन. पहिल्या पोझिशन. ओके, पहा माझ्या क्लासचं एक वैशिष्ट्य आहे की मी 1 ते 1.5 तास ज्यावेळेस क्लासमध्ये शिकवत असतो, 1 तास शिकवतो, 1.5 तासाची बॅच असते.
1 तास मी जेवढं शिकवतो तर त्यावेळेस 1 तासामध्ये जेवढं शिकवलेलं आहे तर ते अर्ध्या तासामध्ये पूर्ण मी रिवाइज करून घेतो एका विद्यार्थ्यांकडून. ओके, म्हणजेच काय की सर्व अभ्यास क्लासमध्ये तुम्ही विचारून घ्यायचं मागच्या स्टुडंटला. ठीक आहे, पहा पोझिशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय पोझिशन. पोझिशन काय असते? पोझिशन म्हणजे काय? पोझिशन इज द पॉइंट. पोझिशन इज द पॉइंट वेअर, जेथे पोझिशन इज द पॉइंट वेअर समथिंग इज लोकेटेड. समथिंग इज लोकेटेड. काय आहे डेफिनेशन? पोझिशन म्हणजे काय? पोझिशन म्हणजे हा एक असा पॉइंट आहे. पोझिशन म्हणजे हा एक असा पॉइंट आहे की जेथे वेअर, जेथे काहीतरी लोकेटेड आहे, काहीतरी स्थित आहे. म्हणजे पॉइंट समजा काय की पहा पोझिशन म्हणजे हा एक असा पॉइंट आहे की तिथं काहीतरी लोकेट आहे, म्हणजे तिथं काहीतरी आहे, तिथं कोणती तरी गोष्ट अवेलेबल आहे. ओके, तर पहा आता सपोज मी कन्सिडर केलं की हा पॉइंट ए, ठीक आहे, किंवा हा खेळा दिसत असेलच तुम्हाला. आता हा पॉइंट ए, हा आहे पॉइंट ए. आता इथं काय आहे तर तुम्हाला इथं स्क्रू दिसून राहिला. ठीक आहे, म्हणजेच पॉइंट ए हा असा एक पॉइंट आहे की या पॉइंटवर हा इथं स्क्रू आहे. ठीक आहे, म्हणजे याला आपण म्हणतो या स्क्रूची पोझिशन ए, की तिथं काहीतरी आहे. पोझिशन ए चं काहीतरी स्पेसिफिकेशन आहे, तिथं काहीतरी आहे. ठीक आहे, पोझिशन आहे. ओके, म्हणजेच काय की तुम्ही एक पोझिशन सांगून देता, म्हणजेच काय की तिथं काहीतरी असते. ओके, हे झाली पोझिशनची डेफिनेशन. पोझिशन इज द पॉइंट वेअर समथिंग इज लोकेटेड. ओके, त्यानंतर रेस्ट म्हणजे पहा, रेस्ट ज्यावेळेस तुमची तब्येत खराब झालेली असते, तुम्ही खूप जास्त अशक्त होता, तर त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्हाला आता कशाची गरज आहे. तर तुम्हाला आता कशाची गरज आहे? रेस्टची गरज आहे. म्हणजेच कशाची गरज आहे? तुम्हाला आरामाची गरज आहे. आरामाची गरज आहे म्हणजेच काय की तुम्हाला हालचाली करण्याची गरज नाही. ओके, म्हणजेच तुम्ही कुठं फिरू नका, म्हणजे तुम्ही मोशन मध्ये येऊ नका. ओके, रेस्ट म्हणजे काय की रेस्ट मध्ये आहे, स्थित मध्ये आहे. व्हॉट इज मीन बाय रेस्ट? व्हॉट इज मीन बाय आता रेस्ट? आता याची डेफिनेशन कशी होईल तर पहा, रेस्ट इज there is no motion, there is no motion. Okay, or zero movement, zero movement म्हणजे मूव होत नाहीये, म्हणजे रेस्ट मध्ये आहे. ठीक आहे, याला म्हणतो आपण रेस्ट. एखादी गोष्ट रेस्ट मध्ये आहे, ठीक आहे, तुमचा मित्र आहे तो रेस्ट मध्ये आहे, समजून चालायचं तो शांत बसलेला आहे, तो हालचाल करून नाही राहिला. ओके, रेस्ट. त्यानंतर आहे मोशन. एखादा ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये आहे, एखादा ऑब्जेक्ट हा गतीमध्ये आहे, असं तुम्ही केव्हा म्हणाल? ज्यावेळेस इफ हा वर्ड यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे. इफ ऑब्जेक्ट continuously change its position, if object continuously change its position, then object is said to be in motion. एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे असं तुम्ही केव्हा म्हणसाल? ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा कंटिन्युअसली त्याची पोझिशन चेंज करत असेल. अगोदर इथं आहे मी, ओके, ए या पॉइंटला आहे, इथं गेलो, ठीक आहे, बी या पॉइंटला आलो, पुन्हा इथं आलो. ओके, म्हणजेच काय की मी काय करून राहिलो, अगोदर इथं होतो, इथं गेलो, इथं आलो, इथं आलो, इथं आलो, इथं आलो, इथं असं. ओके, म्हणजे मी माझ्या पोझिशन काय करून राहिलो? कंटिन्युअसली चेंज करून राहिलो. तर त्यावेळेस मी कशामध्ये आहे असं म्हणेन? तर त्यावेळेस मी मोशन मध्ये आहे असं म्हणेल. ठीक आहे, इफ ऑब्जेक्ट कंटिन्युअसली चेंज इट्स पोझिशन देन ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. ओके, तर पहा, चला एवढं इझी आहे हे सर्व गोष्टी. पोझिशन, रेस्ट, मोशन आणि त्यानंतर आहे रेक्टिलिनियर मोशन.
तर रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय रेक्टिलिनियर मोशन? व्हॉट इज मीन बाय रेक्टिलिनियर मोशन? तर रेक्टिलिनियर मोशन तुम्ही कशाला म्हणाल? पण आता या मोशन आहे ना, या ही गती आहे ना, या गतीचे खूप सारे प्रकार आहेत. या गतीचे खूप सारे प्रकार आहेत. जसं एक स्ट्रेट लाईन मोशन आहे. जर समजा मी असं एका सरळ रेषेत जर जात असेल, ओके, तर त्यावेळेस माझं जे मोशन असेल तर ते लिनियर मोशन असेल किंवा रेक्टिलिनियर मोशन असेल, ते बघूच आपण आता. ठीक आहे. या मोशनचे काय आहेत, काय ते टाईप आहेत. एक आहे रेक्टिलिनियर मोशन, म्हणजे ज्याला आपण सरळ गती म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय, हा एक असा रोड आहे, ही तुमचं फोर व्हीलर आहे. तुमच्याकडे जर फोर व्हीलर नसेल, बरोबर शिकले तुम्ही, तर फोर व्हीलर नक्की घेसाल, कार वगैरे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे सरळ असेल तर या ऑब्जेक्टला, या कारला, त्या कारचं जे मोशन असेल तर ते मोशन कसं असेल? स्ट्रेट लाईन मोशन, पाहाचा सरळ रोड. ठीक आहे. झालं आहे पहिलं. त्यानंतर दुसरं पहा. दुसरं आहे सर्क्युलर मोशन. सेकंड काय आहे? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट असं तुम्ही केव्हा म्हणसाल का अर्थ आहे, अर्थ कोणाभोवती फिरते? अर्थ फिरते ही सूर्याभोवती. ठीक आहे. कन्सिडर केलं मी. कन्सिडर म्हणजे काय? गृहीत धरलं फक्त. ओके. हा कन्सिडर केला, हा आहे सन आणि ही आहे अर्थ. ही अशी वर्तुळाकार गतीमध्ये फिरून राहिला, या मोशनला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. सर्कल करून राहिला ना तयार असा. पहा आता हा पेन आहे, हा पेन जर मी चालवला तर काय होईल? सर्कल तयार होईल ना. मग या पेनाच्या मोशनला आपण कोणतं मोशन म्हणतो? सर्क्युलर मोशन म्हणतो. त्यानंतर थर्ड आहे रोटेशनल मोशन. थर्ड काय आहे? रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन तुम्ही कशाला म्हणता? पहा, हा पेन, हाच पेन आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सर्क्युलर मोशन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, वर्तुळाकार गती. पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते, ती झाली त्याची स्वतःची भ्रमण गती, किंवा त्याला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. काय म्हणतो आपण त्याला? रोटेशनल मोशन. एवढं लक्षात ठेवायचं. खूप जास्त कॉम्प्लिकेटेड व्हायची काही गरज नाही. ओके. जसं आपण एक असं स्टेप न समोर जायचं. ओके. रेक्टिलिनियर. पाहता रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. The motion of object in straight line path. In straight line path. Okay, is called as rectilinear motion. Okay, म्हणजेच काय की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा सरळ असा जात असेल, सरळ असा मूव्ह होत असेल. ओके. ज्यावेळेस असा एखादा ऑब्जेक्ट हा सरळ ट्रॅव्हल होत असेल तर त्यावेळेस त्याच्या मोशनला काय म्हणतो आपण? रेक्टिलिनियर मोशन. किंवा एखादा ऑब्जेक्ट हा हालचाल त्याची अशी सरळ असेल, एकदम सरळ. ओके. जसे ते एनसीसी वाले किंवा जे पोलिसांचे ज्या मार्च असतात तर त्या कशा असतात? एकदम स्ट्रेट असतात, तर स्ट्रेट मूव्ह करतात. किंवा एखादा सरळ रोड आहे तर त्यावेळेस गाडीचं जे एक मोशन आहे तर ते मोशन कसं असते? रेक्टिलिनियर मोशन. ओके. ह्या झाल्या सर्वात इम्पॉर्टंट डेफिनेशन. पोझिशन, रेस्ट, मोशन, रेक्टिलिनियर मोशन. ह्या सर्व डेफिनेशन व्यवस्थित लर्न करायच्या. ओके. त्यानंतर मस्त आपल्या नोट्समध्ये लिहून घ्यायचे. ओके. हे झालं सर्वात इम्पॉर्टंट. इथून आपला ऍक्च्युअल आता स्टार्ट झालं फाउंडेशन 10चं. ओके. लक्षात ठेवायचं 9th आणि 10th. 9th and 10th 15 ते 20 दिवसात कशामधून? SC वर्मा ऐकून पाहायचं. एक काम करा, तुम्ही SC वर्मा युट्यूबवर टाका, तुम्हाला मिळून जाईल, किंवा गुगलमध्ये टाका, तुम्हाला SC वर्माचा डिटेल डिस्क्रिप्शन मिळून जाईल. काय तर त्यावेळेस ऑफलाईन क्लास असेल तर त्यांची गोष्ट मी तुम्हाला सांगेल 1 घंटा. ओके. तर अशा प्रकारे हे आपलं सेकंड लेक्चर. सर्वांनी नोट्स बनवा. ओके. थँक्यू.